तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करतात त्याची नोटिफिकेशन तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे: रक्ताचे शुद्धीकरण करणे कोणत्या अवयवाचे प्रमुख कार्य आहे? रक्ताचे शुद्धीकरण करणे हे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे प्रमुख कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रक्ताचे शुद्धीकरण करणे फुफ्फुस या अवयवाचे प्रमुख कार्य आहे. पुढचा प्रश्न: बेकिंग सोड्याचा उपयोग खालीलपैकी काय बनवण्यासाठी केला जात असतो? बेकिंग सोड्याचा उपयोग खालीलपैकी कोणती वस्तू बनवण्यासाठी केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 एक राहील. केक बनवण्यासाठी बेकिंग सोड्याचा उपयोग केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. मेंदूदाह हा प्रसिद्ध आजार मानवाला कशापासून होत असतो? मेंदूदाह हा प्रसिद्ध आजार मानवाला खालीलपैकी कशापासून होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 एक राहील. विषाणूपासून मेंदूदाह हा जो आजार आहे तो मानवामध्ये उद्भवत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. परिवर्तनीय चळवळ ही खालीलपैकी कोणत्या समाजाची होती? परिवर्तनीय चळवळ ही खालीलपैकी कोणत्या समाजाची एक चळवळ होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 एक राहील. परिवर्तनीय चळवळ जे आहे सत्यशोधक समाजाची एक अतिशय प्रसिद्ध चळवळ होती. पुढचा प्रश्न: राजा राममोहन राय यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केलेली होती? राजा राममोहन राय यांच्याद्वारे खालीलपैकी कशाची स्थापना करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 एक राहील. आत्मीय सभा तसेच ब्राह्मो समाज या दोन्हीची संस्थेची स्थापना आहे राजा राममोहन राय यांच्या द्वारा करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न: गंगा नदीचे उगमस्थान असलेले गंगोत्री हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे? गंगा नदीचे उगमस्थान असलेले गंगोत्री हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य राहील. गंगा नदीचे उगमस्थान असलेले गंगोत्री ठिकाण उत्तराखंड राज्यात स्थित आहे. पुढचा प्रश्न: चंबा हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान बनलेले आहे? चंबा हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. रावी नदीचे चंबा हे ठिकाण एक उगमस्थान आहे. पुढचा प्रश्न: रावी नदीचे उगमस्थान असलेले चंबा हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते? रावी नदीचे उगमस्थान असलेले चंबा हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. हिमाचल प्रदेशामध्ये रावी नदीचे उगमस्थान असलेले चंबा हे ठिकाण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वीवर एकूण किती महासागराचा समावेश झालेला आहे ते सांगायचं आहे? पृथ्वीवर एकूण किती महासागराचा समावेश झाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 एक राहील. पृथ्वीवर एकूण 5 महासागराचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे ते सांगायचं आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण तालुक्यांची संख्या ही किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 358 एवढी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्यांची संख्या आहे. पुढचा प्रश्न: खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र भारतातील कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे? खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र स्थित आहे. पुढचा प्रश्न: भाकरा नांगल हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे? भाकरा नांगल प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर प्रसिद्ध प्रकल्प आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भाकरा नांगल प्रकल्प जो आहे सतलज नदीवर स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न: दुधाची भुकटी बनवणारा आनंद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे? दुधाची भुकटी बनवणारा आनंद प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 एक राहील. गुजरात राज्यामध्ये दुधाची भुकटी बनवणारा आनंद प्रकल्प स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे पंतप्रधान आपला राजीनामा कोणत्या व्यक्तींकडे देतात ते सांगायचं आहे? भारतातील पंतप्रधान हा व्यक्ती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे आपला राजीनामा देत असतो? ऑप्शन क्रमांक 4 एक राहील. राष्ट्रपती यांच्याकडे भारतातील पंतप्रधान ही व्यक्ती आपला राजीनामा देत असतात. पुढचा प्रश्न: भारताचा प्रथम नागरिक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते? भारतातील प्रथम नागरिक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहील. राष्ट्रपती यांना जे आहे भारताचा प्रथम नागरिक म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न: सर्वात पहिले छायाचित्र कोणत्या मराठी वृत्तपत्रात छापण्यात आलेले होते? सर्वात पहिले छायाचित्र खालीलपैकी कोणत्या मराठी वृत्तपत्रात छापण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये सर्वात पहिले छायाचित्र छापण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न:
ऑक्सिजनचा गुणधर्म खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. ऑक्सिजनचा गुणधर्म खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रंगहीन हा जो आहे ऑक्सिजनचा गुणधर्म आहे. पुढचा प्रश्न, देवबंद चळवळ ही कोणत्या बांधवांनी सुरू केलेली होती? देवबंद चळवळ ही खालीलपैकी कोणत्या बांधवामार्फत सुरू करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मुस्लिम बांधवामार्फत जे आहे देवबंद चळवळ सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे. हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. वर्धा जिल्ह्यामध्ये हत्तीरोग संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, मिठाच्या सत्याग्रहामध्ये महाराष्ट्रातील कोणते गाव अतिशय प्रसिद्धीस आलेले होते? मिठाच्या सत्याग्रहामध्ये महाराष्ट्रातील कोणते गाव अतिशय प्रसिद्ध झालेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मित्रांनो, शिरोडा हे जे गाव आहे मिठाच्या सत्याग्रहामुळे अतिशय प्रसिद्धीस आलेले होते. पुढचा प्रश्न, पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी अस्पृश्य स्त्रियांसाठी एकूण किती शाळा सुरू केल्या होत्या ते सांगायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी अस्पृश्य स्त्रियांसाठी किंवा महिलांसाठी एकूण किती शाळा सुरू केलेल्या होत्या? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य राहील. पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी अस्पृश्य स्त्रियांसाठी एकूण 6 शाळेची सुरुवात केलेली होती. पुढचा प्रश्न, आपल्या अंगणातील विहीर अस्पृश्यांसाठी खुली कोणत्या व्यक्तींनी केलेली होती? आपल्या अंगणातील विहीर अस्पृश्यांसाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहील. आपल्या अंगणातील विहीर जे आहे अस्पृश्यांसाठी महात्मा फुले यांनी एक खुली केलेली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणकोणते ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत ते सांगायचं आहे. मित्रांनो, खालीलपैकी कोणकोणते ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मित्रांनो, शेतकऱ्यांचा आसूड, शिवाजींचा पोवाडा तसेच सार्वजनिक सत्यधर्म हे सर्व ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले होते. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांना खरा महात्मा असे कोणत्या व्यक्तींनी म्हटलेले होते? महात्मा ज्योतिबा फुले यांना खरा महात्मा असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी संबोधले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना खरा महात्मा असे संबोधलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. दलित समाजातील लोकांना समान हक्क मिळावा म्हणून महात्मा फुले यांनी कोणता धर्म स्थापन केलेला होता? दलित समाजातील लोकांना समान हक्क मिळावा म्हणून महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे दलित समाजातील लोकांना समान हक्क मिळावा म्हणून एक करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो? महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 15 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी भारतात परतल्यामुळे कोणता दिवस साजरा केला जात असतो? महात्मा गांधी यांनी भारतात परतल्यामुळे खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जात असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मित्रांनो, महात्मा गांधी भारतात परतल्या कारणास्तव प्रवासी दिवस हा भारतामध्ये साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी शिरीष कुमार हा विद्यार्थी कोणत्या जिल्ह्यातील गोळीबारामध्ये हुतात्मा झालेला विद्यार्थी आहे ते सांगायचं आहे. शिरीष कुमार हा विद्यार्थी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील गोळीबारामध्ये हुतात्मा झालेला विद्यार्थी आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य राहील. नंदुरबार जिल्ह्यातील गोळीबारामध्ये शिरीष कुमार हा विद्यार्थी हुतात्मा झालेला विद्यार्थी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो ते सांगायचं आहे. रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जीवनसत्व अ या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा एक आजार होत असतो. पुढचा प्रश्न, शिवसमुद्र हा कोणत्या नदीवरील विद्युत निर्मिती प्रकल्प आहे ते सांगायचं आहे. शिवसमुद्र हा खालीलपैकी कोणत्या नदीवरील विद्युत निर्मिती प्रकल्प आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहील. कावेरी नदीवरील जे आहे शिवसमुद्र हा विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शरीराची वाढ करणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? शरीराची वाढ करणे हे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. प्रथिनांचे कार्य शरीराची वाढ करणे हे एक अतिशय महत्त्वाचे कार्य आहे. पुढचा प्रश्न, शरीराची झीज भरून काढणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे ते सांगायचं आहे. शरीराची झीज भरून काढणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील. प्रथिनांचे जे कार्य आहे शरीराची झीज भरून काढणे हे एक अतिशय दुसरे महत्त्वाचे कार्य आहे.
कोलकाता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर भारतातील कोणत्या राज्यात येते? कोलकाता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 राहील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये कोलकाता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चांदूरगड स्थानिक डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगायचं आहे. चांदूरगड स्थानिक डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चांदूरगड स्थानिक डोंगर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वज्जी या ठिकाणी खालीलपैकी कोणाचा जन्म झालेला आहे? वज्जी या ठिकाणी खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील भगवान महावीर यांचा वज्जी ठिकाणी जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न. एनिमिया आजार कशाच्या कमतरतेमुळे होत असतो? एनिमिया हा आजार खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील आयरनच्या कमतरतेमुळे मानवामध्ये एनिमिया आजार होत असतो. पुढचा प्रश्न. जगामध्ये काळे मीठ सर्वप्रथम कोणत्या देशाने विकसित केलेले होते? जगामध्ये काळे मीठ सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशाने तयार केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील भारत देशाने जगामध्ये सर्वप्रथम काळे मीठ सर्वप्रथम तयार केलेले होते. पुढचा प्रश्न. पूर्वी 1 GB हार्ड डिस्कची किंमत किती $1000 होती ते सांगायचं आहे मित्रांनो. पूर्वीच्या काळी 1 GB हार्ड डिस्कची एकूण किंमत ही किती $1000 होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. पूर्वीच्या काळी 1 GB हार्ड डिस्कची किंमत $40,000 होती. पुढचा प्रश्न. $40,000 एवढी किंमत 1 GBची कोणत्या वर्षापूर्वी होती ते सांगायचं आहे. $40,000 एवढी 1 GBची किंमत कोणत्या वर्षापूर्वी होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील 1981 या वर्षापूर्वी 1 GB हार्ड डिस्कची जी किंमत आहे $40,000 होती. पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रवाळ खडक खालीलपैकी कशामध्ये आढळत असतो? प्रवाळ खडक खालीलपैकी कशामध्ये आढळत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील समुद्रामध्ये जो आहे प्रवाळ खडक आढळत असतो. पुढचा प्रश्न. स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय असे कोणी म्हटले होते ते सांगायचं आहे. स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी म्हटलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न. कुठल्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे म्हटले होते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे म्हटलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील कोलकाता येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे उद्गार काढलेले होते. तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. दिग्रस बंधारा पालम येथे आहे तर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? दिग्रस बंधारा पालम येथे आहे तर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 राहील परभणी जिल्ह्यामध्ये दिग्रस बंधारा हा एक स्थित झालेला आहे. तर पाहूया मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न काय आहे. परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधारा कोणत्या नदीवर स्थित आहे? परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधारा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य राहील परभणी जिल्ह्यातील दिग्रस जो बंधारा आहे गोदावरी नदीकाठी स्थित आहे. पुढचा प्रश्न. नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो मांजरा ही जी नदी आहे गोदावरी नदीची जी सर्वात मोठी नदी आहे ती नांदेड जिल्ह्यातील बनलेली आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे. मानगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ते सांगायचं आहे. मानगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील भीमा नदीची मानगंगा ही एक प्रसिद्ध उपनदी आहे. पुढचा प्रश्न. लेंडी या नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. लेंडी या नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील तिरू या नदीची जी आहे लेंडी या नदीची जी आहे तिरू ही एक प्रसिद्ध उपनदी आहे. पुढचा प्रश्न. अमरकंटक हे ठिकाण कोणत्या नदीचे उगमस्थान आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी अमरकंटक हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील नर्मदा नदीचे जे आहे अमरकंटक हे स्थान एक उगमस्थान बनलेले आहे. पुढचा प्रश्न. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील इंग्लंड या देशामध्ये आहे इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न. गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड तसेच सार्वजनिक सत्यधर्म हे सर्व ग्रंथ कोणत्या व्यक्तींचे आहेत ते सांगायचं आहे. गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड तसेच सार्वजनिक सत्यधर्म हे सर्व ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील महात्मा फुले यांचे गुलामगिरी तसेच शेतकऱ्यांचा असूड तसेच सार्वजनिक सत्यधर्म हे सर्व ग्रंथ होते.
तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली, नक्कीच गॅरंटीच आहे की आपल्याला आवडलीच आहे. आणि तसेच आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आपण जर घरी बसून माझ्यासारखे पैसे कमवू इच्छित असाल ऑनलाईन, तर मी आपल्याला शिकवण्यासाठी की कशा प्रकारे कमवू शकता एक चॅनल हिंदीमध्ये ओपन केलेलं आहे. आणि इच्छुक विद्यार्थी त्या चॅनलला व्हिजिट करू इच्छित असतील तर त्यांना त्या चॅनलचा लिंक जो आहे या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच व्हिजिट करायचं आहे. तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शन समजत नसेल, सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास जो पाहता त्याच्या नावावर क्लिक करा. आपल्याला त्या चॅनलचा जो लिंक आहे तो दिसून जाईल, मिळून जाईल. तर मिळतोय का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.